श्रीगणेशाय नमः। सजेति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणीरिव तमसारासन्नासरिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासम् ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपण गेल्या वर्षी पुष्पांजली म्हणून काही लेख आपल्या चिंतन ग्रुपला लिहिले होते. त्यातलेच पुष्पांजली 107वी गेल्या वर्षी आपण 25/10/20ला हे प्रसिद्ध केलं होतं. त्याच्यावरच आपण शब्दबद्ध करतो आहे. दसऱ्याला आपण एकमेकांना आपट्यांची पानं देतोय. त्याची कथा काल आपली सुरू होती की दसऱ्याला आपट्याची पानं देण्याची प्रथा का पडली, त्याच्यावरती आपलं विवेचन सुरू होतं. काल आपण गोष्ट पाहिली की देवदत्त नावाचा एक गरीब ब्राह्मण होता. त्याला कौत्स नावाचा मुलगा होता. त्याने आपल्या मुलाला वरतंतू नावाच्या ऋषींकडे विद्याभ्यासासाठी पाठवलं. 12 वर्ष या विद्यार्थ्याने शिक्षकांकडून उत्तम अशी विद्या संपादन केली, ज्ञान संपादन केलं आणि ज्या वेळेला त्याचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्या कौत्साने आपल्या गुरुंना वरतंतूंना सांगितलं की मला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा देण्याची इच्छा आहे. कौत्स ज्ञानसंपन्न झाला. 14 विद्या 64 कला व सर्व वेदांचा अभ्यास पूर्ण झाल्यामुळे गुरुलाही आनंद झाला. आपण घरी परत जात असताना आता हे 14 विद्या 64 कला हे काय आहे, ह्या 14 विद्या म्हणजे कोणत्या, 64 कला इत्यादी काय आहे हा भाग, तर आपण थोडीशी त्याची माहिती घेऊया. चार वेद कोणते आहेत ते आपण पाहू. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे वेद 4 प्रसिद्ध आहेत. जसे हे 4 वेद प्रसिद्ध आहेत तसेच उपवेद म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. कुठले उपवेद आहेत? आयुर्वेद, धनुर्वेद, ज्योतिर्वेद आणि गंधर्ववेद असे 4 उपवेद प्रसिद्ध. म्हणजे त्यावेळेला गुरुकुलामध्ये काय शिकवलं जात होतं, 12 वर्ष विद्यार्थी काय शिकत होते, या 4 वेदांचा अभ्यास करायचे, ह्या 4 उपवेदांचा अभ्यास करायचे. म्हणजे त्यांना आयुर्वेदातलं ज्ञान असायचं, धनुर्वेदातलं ज्ञान असायचं, ज्योतिषशास्त्रातलं ज्ञान असायचं, गायन कला गंधर्ववेद हे त्यांना शिकवलं जायचं. त्यानंतर काय शिकवलं जायचं? 6 शास्त्र शिकवली जायची. ही 6 शास्त्र म्हणजे कुठली शास्त्र आहेत तर व्याकरण पहिले. हे 6 शास्त्र मुख्य कुठली आहेत? वेदांत शास्त्र, न्यायशास्त्र,
मीमांसक शास्त्र, नैयायिक शास्त्र आणि चार्वाक अशी ही 6 मुख्य शास्त्र आहेत. आणि त्यानंतर उपशास्त्र पण आहेत. ती उपशास्त्र कुठली आहेत? व्याकरणशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, शिल्पशास्त्र, सूपशास्त्र, कामशास्त्र, कोकशास्त्र, वैद्यकशास्त्र, पातंजली शास्त्र, धर्मिक शास्त्र अशी ही उपवेद आहेत, म्हणजे उपशास्त्र आहेत. म्हणजे जशी 4 वेद त्याचे 4 उपवेद, तसे 6 शास्त्र त्याचे 6 उपवेद. म्हणजे आपल्याला वाटायचं की 12 वर्षे विद्यार्थी तिथं काय शिकत असतील. तर अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी वेदांत म्हणजे काय, वेदाचा अर्थ काय, त्या वेदातलं ज्ञान मुख्य काय आहे, काय सांगितलं आहे वेदामध्ये, हे वेदांत शास्त्रामध्ये शिकवलं जायचं. न्यायशास्त्रामध्ये दोन्ही बाजू ऐकून घेऊन निरपेक्षपणाने न्याय कसा द्यावा हे न्यायशास्त्रामध्ये शिकवलं जायचं. नाना प्रकारच्या गोष्टीची मीमांसा आपल्याला करता आली पाहिजे. काय खरंय काय खोटं आहे हे सगळं आपल्याला त्याचा अर्थ समजून घेता आला पाहिजे. अशा प्रकारेही शास्त्रांचा अभ्यास व्हायचा. शब्दाचं व्याकरण कळलं पाहिजे. कोणता शब्द ऱ्हस्व आहे, कोणता दीर्घ आहे, पहिला उकार कुठे आहे, दुसरा उकार कुठे आहे, कोणता स्वर दीर्घ म्हणायचा, कोणता ऱ्हस्व म्हणायचा, एकाच तो शब्द कसा चालवायचा हे आपण लहानपणी शाळेत शिकलो आहे, त्याला व्याकरण म्हणतात. मग व्याकरण शिकवलं जायचं, सांख्यशास्त्र शिकवलं जायचं, योगशास्त्र शिकवलं जायचं. मूर्ती बनवायच्यात किंवा मोठमोठ्या इमारती बांधायच्यात त्याला शिल्पशास्त्र म्हटलं आहे. म्हणजे मूर्ती घडवणं, मातीच्या मूर्ती आहेत, लाकडाच्या मूर्ती आहेत, धातूच्या मूर्ती आहेत. मग अशा ह्या मूर्ती कशा घडवायच्या, दगडाची मूर्ती घडवायची असेल तर कोणत्या प्रकारचा दगड लागेल. मग अशा प्रकारचं हे शिल्पशास्त्र आहे. मंदिरामध्ये वेगवेगळी प्रकारची डिझाईन्स असतात, ती कशी आहेत. म्हणजे एखाद्या याच्यावरती मोठमोठे दगड रचायचे आहेत, मंदिर बांधायचं आहे, तर खालचा पाया किती असला पाहिजे, त्याच्यावरती कुठले दगड तिथे वापरले पाहिजेत, खांबाला कोणते दगड वापरले पाहिजेत, वरती पिलरला कोणते दगड वापरले पाहिजे, हे सगळं शिल्पशास्त्र त्याच्यामध्ये शिकवलं जायचं. अशा प्रकारे वैदिक शास्त्र आहे. कोणत्या म्हणजे एखाद्या माणसाला एखादा रोग होतो, म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाच्या शरीरामध्ये वात आहे, पित्त आहे आणि कफ आहे. प्रत्येक शरीर, एकही मनुष्य असा नाही की ज्याच्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ नाहीत अशी एक व्यक्तीच नाही. मग एखाद्याची आपण म्हणतो की ही वातकारक या माणसाची वातकारक शक्ती हे आहे, त्याची शरीर प्रकृती. एखाद्याची पित्तकारक शरीर प्रकृती आहे, एखाद्याची कफकारक, म्हणजे आपोआप त्याच्या शरीरामध्ये कफ निर्माण होत राहतो, वात निर्माण होतो, पित्त निर्माण होत राहतं. मग याचं संतुलन कसं साधायचं आहे, तब्येत चांगली याचा अर्थ काय, शरीरामध्ये या गोष्टी आवश्यकच आहेत, वात, पित्त आणि कफ आवश्यकच आहे, पण ते प्रमाणात असेल तर तब्येत उत्तम. पण एखाद्याचं प्रमाण वाढलं की तब्येत बिघडली. मग हे कसं जाणायचं आहे, नाडी परीक्षा कशी करायची आहे, अशा प्रकारचं ज्ञान आहे. निरनिराळ्या वनस्पती आहेत, त्या वनस्पतीमध्ये कुठली रासायनिक द्रव्ये कुठली आहेत, शरीराला पोषक द्रव्ये कुठली आहेत, याचं ज्ञान आहे. अशा प्रकारचं सर्व ज्ञान, म्हणजे तिथनं जो 12 वर्षांनी विद्यार्थी तयार व्हायचा तो सर्व गुणसंपन्न विद्यार्थी तयार व्हायचा. उपशास्त्रे जाणावी, वेदशास्त्रे परमकुशल, आणि त्या ठिकाणी शिकवायला शिक्षक पण त्याच परिपूर्ण अवस्थेतले शिक्षक त्या ठिकाणी असायचे. त्या ठिकाणी नाना प्रकारची पुराणं शिकवली जायची. आता आपल्यात पुराणं किती आहेत, 18 पुराणं, 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं. हे आपण लहानपणापासून ऐकलंय. 4 वेद ऐकले, 6 शास्त्र ऐकली आणि 18 पुराणं आता आपण ऐकूयात. कोणकोणती 18 पुराणं आहेत. भविष्योत्तर पुराण आहे, भागवत पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, वराह
पुराण, वायू पुराण, वामन पुराण, विष्णू पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्निपुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण आणि 18वं आहे ते गरुड पुराण. असे 18 पुराण आहेत. हे गरुड पुराण कधी आपण ऐकतो? एखादी व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवसात आपण हे गरुड पुराण ऐकतो. आता गरुड पुराणामध्ये काय आहे की हे शरीर स्थूल शरीर सोडल्यानंतर आत्म्याला कशा प्रकारची गती प्राप्त होते याविषयीची माहिती त्याच्यामध्ये आहे, म्हणून त्याला गरुड पुराण म्हणतात. ते 18वं पुराण आहे. आता ही जशी 18 मुख्य पुराण आहेत तशी उपपुराणं सुद्धा आहेत. हे सगळं ज्ञान तिथं दिलं जायचं आहे. मग ती 18 उपपुराणं कुठली आहेत? शिवपुराण आहे, नारसिंह पुराण, सनतकुमार पुराण, भार्गव पुराण, वशिष्ठ पुराण, माहेश्वर पुराण, सौर पुराण, नारदीय पुराण, पराशर पुराण, दुर्वास पुराण, कपिल पुराण, औशनस पुराण, मानव पुराण, वारुण पुराण, सांब पुराण, नंदी पुराण, आदित्य पुराण, तुलसी पुराण, गणेश पुराण, देवी पुराण, कालिका पुराण, देवी भागवत पुराण, रेणुका पुराण आणि 23वे उपपुराण. अशा प्रकारची 23 उपपुराण आहेत. म्हणजे 18 मुख्य पुराण आहेत आणि 23 उपपुराण आहेत. या सर्वांचं ज्ञान त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये दिलं जात होतं. आणि अशा रीतीने 12 वर्षे विद्या संपादन केल्यानंतर ते विद्यार्थी गुरुकुलातनं बाहेर पडायचे. असा कौत्स्य नावाचा मुलगा वरतंतू नावाच्या ऋषींकडून त्याने हे सगळं ज्ञान संपादन केलं. ज्ञान संपादन केल्यानंतर आता परत घरी जायची वेळ आली, तेव्हा त्याने आपल्या गुरूंना विचारलं की मला आपल्याला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी अशी इच्छा आहे, काय द्यावी? आपण घरी परत जात असताना गुरूंना काही गुरुदक्षिणा देण्याची त्याने इच्छा व्यक्त केली. पण वरतंतूला त्याची गरिबी माहीत असल्यामुळे वरतंतू म्हणाले, तू देतो म्हणालास यातच मी समाधानी. आता आपला शिष्य हा गरीब आहे हे गुरूंना माहिती आहे, त्यामुळे आपला शिष्य आपल्याला काही देऊ शकणार नाही हे पण गुरूला माहिती आहे. म्हणून गुरु त्याला काय म्हणतात की अरे तुझ्या मनात आलं ना की गुरुला काहीतरी द्यावं, यातच मी समजतो की मला सगळं काही मिळालं. तुला द्यावं असं वाटलं ना, ही इच्छा तुझ्या मनामध्ये निर्माण झाली ना, मग तुझ्या मनामध्ये ही निर्माण झालेली इच्छा माझ्यापर्यंत पोहोचली आणि मला मिळाली. द्यावं असं वाटणं याला महत्त्व आहे. आणि गुरुनी सुद्धा असं म्हणणं की ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना ते मला प्राप्त झालं, याच्यात मी समाधानी आहे. म्हणजे तुझ्या केवळ इच्छेनेच मी समाधानी आहे. वरतंतू म्हणाले, तू देतो म्हणालास यातच मी समाधानी आहे. मला तुझ्याकडून काहीही दक्षिणा नको. तू यशस्वी हो, माझा तुला आशीर्वाद आहे. तू मला काही नाही दिलंस ना त्याचं मला दुःख नाही होणार, उलट माझा उदंड आशीर्वाद तुझ्या मागे राहील. यशस्वी भव. गुरुचे बोलणे त्यांच्या निरपेक्ष वृत्तीला साजेसच होतं. गुरु कसे होते? निरपेक्ष होते. ज्ञान देण्याची वस्तू आहे, घेण्याची वस्तू नाही आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे. म्हणजे ते ज्ञान विकून काही आपल्याला 2 पैशाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा नसते गुरुची. गुरु म्हणतो हे ज्ञान मी तुम्हाला मुक्त हस्ताने वाटतोय, मला त्याच्याबद्दल तुमच्याकडनं कशाची अपेक्षा नाही. मग वरतंतूने असं म्हणणं हे त्या वरतंतूच्या निरपेक्ष वृत्तीला साजेसच होतं. पण कौत्स्य हट्टालाच पेटला. गुरु नको म्हणत असतानाही तो आपला गुरुदक्षिणा देण्याचा हट्ट काही सोडायला तयार नव्हता. आता काही वेळेला काही माणसं शांत वृत्तीची असतात, पण त्यांना एकदा का राग आला ना की मग ते संतापतात. तेव्हा कधीही न रागावणाऱ्या गुरुंना त्याचा हट्ट पाहून राग आला व ते त्याला देता येणार नाहीत
अशी दक्षिणा त्याने द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. तू माझ्याकडनं 14 विद्या शिकलायस ना, मग मला 14 कोटी सुवर्ण मोहरा आणून दे, असं त्या वरतंतूने आपल्या कौत्स नावाच्या शिष्याला सांगितलं. वास्तविकता त्याने काही मागितलं नव्हतं, पण हा हट्टाला पेटला आणि म्हणून याचा अहंकार निघून जावा कुणाचा, शिष्याचा. म्हणून गुरुने त्याला काय गुरुदक्षिणा मागितली, मला 14 कोटी सुवर्ण मोहरा दे. आहे का तयारी? कोण देऊ शकेल 14 कोटी सुवर्ण मोहरा? हे त्या 14 कोटी सुवर्ण मोहरा आधी मिळवायलाच किती कष्ट लागतील, आणि एवढ्या कष्टाने मिळालेली संपत्ती कुणाला सहजगत्या द्यायची तिथं मन पण तयार होत नाही. आपण पाहतो ना, देवाच्या दरबारात लाईनीत असताना आपण खिशात हात घालतो. खिशात हात घातल्यानंतर पहिल्यांदा काय लागतं? नोट लागते आपल्या हाताला. मग आणखीन हात खाली घालतो, म्हणजे नोट लागली तरी समजा नोटाच आहेत, आता खिशात सुट्टे पैसेच नाहीत. मग तो काय पाहतो की आपल्या खिशात 500ची नोट आहे, 200ची नोट आहे, 100ची नोट आहे, 50ची नोट आहे, 20ची नोट आहे, 10ची नोट आहे, 5ची नोट आहे. मग तो काय करतो, त्या सगळं बंडल काढतो आणि त्याची 5ची नोट देवाला ठेवतो. किंवा खिशात डॉलर असतील तर 10चा आहे, 5चा आहे, 2चा आहे, 1चा आहे, मग त्यातनं काढून तो 1चा. म्हणजे बघा, लाईनीत असताना लांबून येताना त्याला काय वाटतं, देवापुढे मी 100 रुपये ठेवावेत असं वाटतं. पण जसजसा तो लाईनीतनं पुढे पुढे येत जातो ना, मग त्याला असं वाटतं नको 100 नको 50 ठेवू. पुन्हा त्याला असं वाटतं 50 नको 10 ठेवू. पुन्हा जवळ आला की त्याला वाटतं 10 नको 5च ठेवू. म्हणजे माणसाची वृत्ती कशी की द्यावं जरी वाटलं तरी प्रत्यक्ष देतानाची त्याची वृत्ती कशी आहे. तितकं दिलं जात नाही, जेवढं मनात आहे तेवढं प्रत्यक्षात दिलं जात नाही. मग याने तर काय मागितलंय, 14 कोटी सुवर्ण मोहरा. आता तो कौत्स कसा देऊ शकेल? कौत्साकडे एवढ्या सुवर्ण मोहरा नसल्यामुळे तो कौत्स म्हणाला, गुरु महाराज मी तुम्हाला आणून देईल, पण मला थोडी मुदत द्या. गुरु म्हणाले ठीक आहे, तुला मुदत दिली, जेव्हा तुझ्याकडे जमतील तेव्हा आणून दे. मी काय असं म्हटलं का आत्ताच्या आत्ता दे, तूच हट्टाला पेटलास, मी तर नको म्हणत होतो. ठीक आहे, तुला मुदत दिली, तुला जेव्हा मिळतील तेव्हा घेऊन ये. कौत्साकडे एवढ्या सुवर्ण मोहरा नसल्यामुळे तो अयोध्येचा राजा रघुराजा याच्याकडे गेला आणि त्याने त्या रघुराजाला 14 कोटी सुवर्ण मोहरा मागितले. पण नेमकं रघुराजाकडे काय परिस्थिती होती त्यावेळेला? रघुराजाने नुकताच यज्ञ आणि दानधर्मात आपल्या जवळ असलेले सगळं द्रव्य लोकांना वाटून टाकलेलं होतं. गोर गरीब ज्यांना कोणी गरजवंत आहे त्या सगळ्याला त्या रघुराजाने आपल्याजवळ असलेलं द्रव्य देऊन टाकलं होतं. त्यामुळे म्हणजे थोडंफार शिल्लक असेल त्याच्याकडे, पण ते 14 कोटी सुवर्ण मोहरा देण्या इतकं नव्हतं. म्हणजे नित्य कारभार चालेल एवढं फार तर त्यांनी शिल्लक ठेवलं असेल, पण 14 कोटी सुवर्ण मोहरा एकदम याला द्यायच्या एवढं त्याच्याकडे नव्हतं. राखीव फंड तेवढा नव्हता. मग आता दारात आलेला अतिथी तर परत जाता उपयोगी नाही. मग तो कौत्स म्हणतो की रघुराजाला म्हणतो, मला 14 कोटी सुवर्ण मोहरा पाहिजे. त्याने कौत्साला मुदत मागितली. कोणी? रघुराजाने. मला 3 दिवस दे म्हणाले. 3 दिवसात मी 14 कोटी सुवर्ण मोहराची व्यवस्था करतो. आत्ता माझ्याकडे आहेत का नाही हे मी तुला सांगत नाही, पण 14 कोटी सुवर्ण मोहरा तुला नक्की देणार, पण त्या दिवशी त्यासाठी मला तू 3 दिवसाची मुदत दे, असं रघुराजाने कौत्साला सांगितलं. आणि तोपर्यंत अतिथी म्हणून आमच्या आतिथ्याचा स्वीकार करावा. आपण अतिथी आहात, आमच्या आतिथ्याचा स्वीकार करा, असं त्यांनी सांगितलं. कौत्स म्हणाला, गुरुनी मला वेळेचे बंधन घातलेले नसल्यामुळे आपण पाहिजे तितका वेळ घ्या. माझ्या गुरुनी सुद्धा काही माझ्यावरती बंधन घातलं नाही की आजच्या आज आण. गुरुनी मला सांगितलं तुला जमेल तेव्हा मी पण तुम्हाला काही आजच्या आज द्या म्हणून घाई करत नाही. तुम्हाला 3 दिवस पाहिजे मुदत तर 3 दिवसाची मुदत घ्या, त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे असेल तरी द्यायला मी तयार आहे. कौत्स म्हणाला, गुरुनी मला वेळेचे बंधन घातलेले नसल्यामुळे आपण पाहिजे तितका वेळ घ्या. रघुराजाने स्वर्गावर स्वारी करण्याचे निश्चित केले. रघुराजाने विचार केला, आता आपल्याजवळ तर पैसे नाही, आपण स्वर्गावर स्वारी करू
आणि देवाचा राजा इंद्र, त्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे, ती आपण युद्धामध्ये जिंकून ती घेऊन येऊ. आता रघुराजा आपल्या स्वर्गावरती स्वारी करणार ही गोष्ट इंद्राच्या कानावर गेली. रघुराजाचा पराक्रम इंद्राला माहीत होता. रघुराजाने स्वर्गावर स्वारी करण्याचे निश्चित केले ही वार्ता देवाचा राजा इंद्र याला समजलेली असल्यामुळे आणि रघुराजाचा पराक्रम त्याला माहीत असल्यामुळे त्याने आपला धनपती कुबेर याला सांगितलं की अयोध्याच्या नगराच्या बाहेर म्हणजे बॉर्डरवर, एक म्हणाले नगरात त्याच्या हद्दीतच पण बॉर्डरवर अशा ठिकाणी एक शमीचं झाड आहे आणि त्या शमीच्या झाडावरती तो सुवर्णाची वृष्टी कर. शमीच्या झाडावर सुवर्णवृष्टी करण्याची आज्ञा केली. युद्ध न करताच रघुराजाला अशा प्रकारे सुवर्ण प्राप्त. शमी वृक्षावर सुवर्ण वर्षा होत असताना त्याच्या बाजूलाच असणाऱ्या आश्रमांतक वृक्षावरही सुवर्णवृष्टी झाली होतीच. आश्रमांतक वृक्ष म्हणजेच आपट्याचं झाड, म्हणजे नुसती शमीच्या वृक्षावर सुवर्णवृष्टी झाली नाही, तर शमीच्या झाडाच्या बाजूलाच असलेलं एक झाड होतं. आश्रमांतक नावाचा वृक्ष होता, म्हणजे आपट्याचं झाड. त्या आपट्याच्या झाडावर पण सुवर्णवृष्टी झाली. रघुराजाने कौत्स्याला सांगितले, सर्व सुवर्ण मुद्रा तू घेऊन जा, यातले मला एकही नको आहे. कारण मला धन पाहिजे म्हणून मी स्वर्गावर हल्ला करणार नव्हतो, कारण माझ्या पराक्रमाने मी मिळवू शकतो, त्याच्यासाठी मला काय स्वर्गावर हल्ला करण्याची जरूर नाही. पण आत्ता तुला ताबडतोब द्यायच्यात म्हणून मी विचार केला की स्वर्गावरनं हल्ला करतो. तेव्हा ते सगळे जेवढं काही सुवर्ण त्या झाडावर पडलेलं आहे ते सगळं घेऊन जा. ते 14 कोटीपेक्षा निश्चितच जास्त आहे, सगळंच घेऊन जा तुला. रघुराजाने कौत्स्याला सांगितले, सर्व सुवर्ण मुद्रा तू घेऊन जा. यापैकी 14 कोटी सुवर्ण मोहरा तू तुझ्या गुरुला दे आणि बाकीच्या राहिलेल्या सर्व सुवर्ण मुद्रा तू तुझ्या प्रपंचासाठी त्याचा वापर कर. कौत्स्य म्हणाला, मला फक्त गुरुदक्षिणेच्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा द्या, त्यापेक्षा एकही सुवर्ण मुद्रा मी जास्ती घेणार नाही. विचार करा काय त्या म्हणजे जसा गुरु निरपेक्ष तसा शिष्यसुद्धा निरपेक्ष. म्हणजे जसा मुख्य मनुष्य आहे तसे त्याच्या हाताखालची 10 माणसं तयार होतात. स्वतः निरपेक्ष असलं की आपल्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते पण निरपेक्ष होऊन जातात. गुरुनिरपेक्ष आहे आणि गुरुनिरपेक्ष असल्यामुळे काय झालं, त्याच्या हाताखाली शिकलेले सगळे विद्यार्थी पण निरपेक्ष झाले आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला काही नको आहे. राजा ह्यातल्या फक्त 14 कोटी सुवर्ण मुद्रा मी घेणार आहे आणि त्यासुद्धा गुरुंना देणार आहे. त्याच्यापेक्षा एकही सुवर्ण मुद्रा मी माझ्या घरासाठी यातनं नेणार नाही. मला मिळालेल्या ज्ञानाने मी स्वकष्टाने माझा प्रपंच चालवीन. मला असं नको, विक्षेप मिळालेलं नको. मला माझ्या स्वकष्टाने मिळालेला, मला ज्ञान दिले ना गुरुनी, मग मी स्वकष्टाने या ज्ञानाच्या वरती जोरावरती स्वकष्टाने कष्ट करीन आणि मला जे काही धन मिळेल त्याच्यामध्ये मी माझा प्रपंच चालवीन. असे बोलून त्याने 14 कोटी सुवर्ण मुद्रा विनम्रपणे आपल्या वरतंतू नावाच्या गुरुला अर्पण केल्या. बघा, त्या देताना सुद्धा आपण काही गुरुवर फार मोठे उपकार करतोय अशा भावनेने त्यांनी गुरुला दिलेले नाहीत. अत्यंत नम्र भावाने त्या गुरुच्या चरणावरती त्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्यांनी अर्पण केल्या. म्हणजे देताना सुद्धा आपला भाव, आपण आपल्या गुरुला दक्षिणा देताना सुद्धा जसं काही गुरुवर उपकार करतोय असं देऊन उपयोग नाही. अहो, त्याने आपल्याला कोट्यावधी रुपये दिले, त्यातले आपण त्याला 5-10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 100 रुपये देणार आहेत. मग ते कृतज्ञता भावनेने दिले पाहिजेत का नाही? म्हणून त्याने हे जे दिलंय देवाला, आपल्या गुरुला, ते सुद्धा अत्यंत समर्पण वृत्तीने दिलेलं आहे. अत्यंत विनम्रपणाने आपले गुरु वरतंतूला त्यांनी त्या अर्पण केल्या. राजाने स्वतःचे राज्य चालवण्यासाठी स्वर्गावर हल्ला केल्याचा विचारच नव्हता. त्यामुळे ते धन रघुराजा स्वतः घेण्यास तयार नव्हता. आता बघा,
राजा म्हणतो हे धन मी पण घेणार नाही, या सुवर्णमुद्रा सुद्धा मी घेणार नाही, मी माझ्या कष्टाने मिळवीन. या त्यांनी स्वतःहून दिलेले आहेत इंद्राने, तेव्हा या घेणार नाही मी स्वकष्टार्जित मी युद्धाने मिळवीन किंवा प्रजेकडून कररूपाने मला जे काही त्यांनी प्रामाणिकपणे कर देत आहेत त्यातनं मी माझं राज्य चालवीन. त्यामुळे आता गंमत अशी झाली की एवढ्या सुवर्णमोहरांचा ढीग पडलेला आहे, त्यातनं त्याने फक्त 14 कोटी सुवर्णमोहरा नेलेल्या आहेत. राजा यातली एकही सुवर्णमुद्रा घ्यायला तयार नाही. मग राजाने प्रजेला सांगितलं की तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या सुवर्णमुद्रा तुम्हाला उचलता येतील तेवढ्या घ्या आणि जा. मग रघुराजाने सर्व प्रजेला सुवर्ण घेऊन जाण्यास सांगितले, म्हणजेच लुटण्याची आज्ञा केली. तो दिवस दसऱ्याचा होता, त्याची आठवण म्हणजे राजाच्या या निरपेक्ष वृत्तीची आठवण, वरतंतू नावाच्या गुरुची निरपेक्ष वृत्तीची आठवण आणि त्याचा शिष्य कौत्स्य त्याच्याही निरपेक्षपणाची आठवण म्हणून हे आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो. त्यात ती निरपेक्ष वृत्ती सर्वांच्यामध्ये निर्माण व्हावी. स्वकष्टार्जित धनावरतीच मी माझा प्रपंच चालवीन हा बोध त्यांनी त्या आपट्याच्या पानातनं दिलेलं आहे. मी विना कष्टाचं काही घेणार नाही, मी जे काही 2 पैसे मिळवीन ते स्वकष्टाने मिळवीन हा उपदेश त्या एकमेकाला आपण जे आपट्याची सुवर्णपानं देतो त्याच्यामधनं दिलेला हा संदेश आहे. त्याची आठवण म्हणून आपण आपट्याची पाने लुटण्याची आणि ते सोने म्हणून वाटण्याची आपल्याकडे परंपरा आहे. हा सोन्यासारखा उपदेश लोकांपर्यंत पोहोचावा हा उद्देश त्याच्यात नाही. सीमोल्लंघन करून शमीच्या व आश्रमांतकाची म्हणजेच आपट्याची झाडाची आपण मग सीमंत म्हणजे त्या आपल्या नगराच्या सीमेपर्यंत जातो आणि शमी वृक्षाची पूजा करतो आणि त्या आपट्याची पूजा करून त्या आपट्याची पानं आपण एकमेकाला प्रेमाने वाटतो. सोन्याची पानं म्हणूनच वाटतो. शमीची पाने दुर्मिळ आणि लहान असल्यामुळे आपट्याची पानंच वापरली जातात. निरनिराळ्या पूजापाठामध्ये शमीचे पान न मिळाल्यास आश्रवांतकाची पाने वापरावीत असे सांगितलेले. अनेक ठिकाणी पूजापाठामध्ये शमीची पानं व्हावीत असं लिहिलं आहे, पण शमीची पानं नाही मिळाली तर मग आपट्याची पानं व्हावीत असं सांगितलेलं आहे. लढाईला जाण्यापूर्वी शमीवृक्ष पूजन करण्याची प्रथा क्षत्रिय वंशामध्ये होती. पांडवांचा अज्ञातवास याच दिवशी संपला आणि त्यावेळी त्यांनी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली अस्त्रे काढून त्यांचं पूजन केलं. तीच शस्त्रपूजनाची परंपरा आजसुद्धा सुरू आहे. आज देवांची देवघरे निरनिराळ्या फुलाने सजून गेलेली असतात. आपट्यांची 2 पानं आपट्यांची 2 पानं एकमेकाला जोडलेली असतात. ती आपण एकमेकांना प्रेमपूर्वक देऊन आपली मनं अशीच एकमेकाशी जोडलेली राहावी अशी आपण आपल्या मित्रमंडळींना आपल्यापेक्षा वडील माणसांना प्रार्थना करतो की ही आपट्याची पानं जशी एकमेकाशी जोडलेली आहेत तशीच प्रेमाने स्नेहाने आपली मनंसुद्धा एकमेकाशी जोडावीत. हाच या दसऱ्याच्या आपट्याची पानं एकमेकाला सोन्याची पानं म्हणून देण्याची जी परंपरा आहे त्याचा हा संदेश आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. जगदंबा माता की जय. आज आपण देवीची पूर्ण आरती म्हणून ह्या आपल्या चाललेली ही जी माळ आहे देवीची माळीची आपण पुष्प अर्पण केलेली आहेत
आरतीवरती आपण सगळं हे विवेचन केलेलं आहे. पहिली माळ, दुसरी माळ, तिसरी माळ, तर ती पूर्णच आरती आपण आज म्हणूया. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदे पासून घट स्थापना ती करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भोते रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीती हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णोतिचा हो, द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो, सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी सेंदूर भरुनी हो, उदो कारे गर्जती सकळ चामुंडा मिळुनी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णोतिचा हो, तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो, मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो, अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णोतिचा हो, चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी प्रसन्न अंतःकरणी हो, पूर्ण कृपे जगन्माते मनमोहिनी हो, भक्तांच्या माऊली सुरते ती लोटांगणी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णोतिचा हो, पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो, अर्घ्यपाद्य पूजने तुझला भवानी स्तविती हो, रात्रीचे समयी करीती जागरण हरी कथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, होकारे गर्जती काय महिमा वर्णोतिचा हो, षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो, कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णोतिचा हो, सप्तमीचे दिवशी सप्त शृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, गाई जुई सेवंती पूजा रेखी हरी बरवी हो, भक्त संकटी पडता झेलून घेसी वरचे वरी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णोतिचा हो, अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो, मन माझे मोहिले शरण आलो तुझला गुणी हो, स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गर्जती काय महिमा वर्णोतिचा हो, नवमीचे दिवशी 9 दिवसांचे पारणे हो, सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुणी हो, षडरस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले त्वा कृपे करुणी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो,
उदोकारे गर्जति काय महिमा वर्णो तिचा हो. दशमीच्या दिवशी अंबा निघेसी मोल्लंघनी हो. सिंहारूढ दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो. शुंभ निशुंभाधिक राक्षसा किती मारसी रणी हो. विप्रा रामदासा दिदला तो चरणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदोकारे गर्जति काय महिमा वर्णो तिचा हो. जगदंब 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 जगदंबा माता की जय. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जगदंबा माता की जय. ज्यांना कोणाला या पहिल्या माळेपासून आजपर्यंतचे जे व्हिडिओ पाहता आले नसतील त्यांनी यूट्यूबला अनंत ताठे ANANTTATHE अनंत ताठे असं सर्च केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर त्या ठिकाणी आपण यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते पाहिजे ते पाहता येईल. त्यातनं आपल्याला योग्य वाटलं चांगलं वाटलं तर आपले अभिप्राय यूट्यूबला आपण देऊ शकता. आपला आशीर्वाद असावा अशी आपल्या चरणी नम्र प्रार्थना. जगदंबा माता की जय. असंच प्रेम आपलं अखंड राहावं. सद्गुरुनाथ महाराज की जय.